मी कॅलिडा रिहॅब सेंटर मधून कर्जत येथून बोलत आहे. आज महिनाभरापूर्वी मला इथे आणण्यात आलं होतं माझ्या परिवाराने. मी इथे आल्याच्या नंतर माझी परिस्थिती फारशी काही चांगली नव्हती, पण हळूहळू इथे थोडासा रमू लागलो. इथले स्टाफ आणि इथले काउन्सिलर आणि इथल्या सगळ्या मावशी मामा यांनी मला बऱ्यापैकी सावरलं, कारण मी बऱ्यापैकी तुटून पडलो होतो. म्हणजे माझी मानसिक परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी मला स्टाफचा, आमच्या काउन्सिलरचा खूप हातभार लागला. त्यांनी आम्हाला समजून घेतलं आणि आमच्या कलेने त्यांनी आमची ट्रीटमेंट सुरू केली. नुसतं औषध गोळ्या नव्हे, तर त्यांनी मानसिक आधार पण आम्हाला दिला आणि त्यांच्या आधाराने आज आम्ही परिवारापासून काही काळ एवढा लांब असून देखील आम्हाला त्यांची कधी खंत वाटून दिली नाही. आपलंसं त्यांनी केलं. आमच्या कलागुणांना त्यांनी वाव दिला. इथे सर्व प्रकारचे खेळ खेळले जातात. इथे सर्व प्रकारचे म्हणजे तुमच्या कलागुणांना वाव त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. मग ते गाणं असो किंवा क्राफ्ट असो अथवा कला क्षेत्र म्हणजे चित्रकला असो, इथे चांगल्या प्रकारचे गुरुजन इथे येतात. चांगल्या प्रकारचे गाणी वगैरे गाऊन दाखवतात. आम्हाला शिकवण्यासाठी प्रोत्साहित करतात. माझा अनुभव असा आहे की मी बऱ्यापैकी चित्र काढायचो, पण गेली 10 वर्ष मी ते सोडून दिले होते. माझी ती कला मी जवळजवळ माझी लुप्तच झाली होती. परंतु इथे येणारे जे चित्रकार होते सचिन सर, त्यांनी मला प्रोत्साहित केलं आणि मला त्यांनी चित्र काढण्यास म्हणजे एक चांगली मला हे दिली, प्रोत्साहन दिलं त्यांनी मला. आणि त्या अनुषंगाने मी माझ्या त्या कलेमध्ये परत आलो आणि माझी कला मी पुन्हा विकसित करायला सुरुवात केलेली आहे इथे. हा एक माझा कॅलिबा रेहॅबचा माझा एक म्हणजे खूप चांगला अनुभव मी सांगेन तुम्हाला. आणि इथले काउन्सिलर म्हणजे आमचे जे अक्षय सर म्हणून आहे तिथे फार उत्तम आहेत. त्यांचं बोलणं वगैरे अगदी मधाळ आहे. कधी त्यांना मी आजपर्यंत कधी स्ट्रिक्ट वागताना कधी पाहिलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळेला मला म्हणजे माझ्या कलेने जसं मला प्रोत्साहित करता येईल, अर्थात मला शाबासकी देणं म्हणा किंवा मला प्रोत्साहन देणं म्हणा किंवा हसून बोलणं, कधी न रागवणं, हे एक मला त्याच्याबद्दल मला खूप चांगलं म्हणजे त्यांच्याबद्दलचं माझं चांगलं मत आहे. आणि मी एवढं सुचवेन की ज्यांना कोणा की जर तुमची जर विश्वास म्हणजे जर कमी पडला असेल, आत्मविश्वास जर कमी पडला असेल आणि तुम्ही जर म्हणजे दारू किंवा तत्सम ज्या व्यसनाला जर अधीन झाला असाल, तर तुम्ही नक्कीच इथे येऊन तुम्ही रिहॅब सेंटरला कॅलिबा रिहॅब सेंटरला येऊन तुम्ही भेट द्या. कर्जत येथे तुम्हाला ऑनलाईन वरती पण तुम्हाला ते सगळं त्याची माहिती मिळेल. तुम्हाला सगळं त्यांनी अपलोड केलेलं आहे आणि खूप छान तुम्हाला एक अनुभव येईल. आणि फक्त नशामुक्तीच करणं नाही, तर लोकांचं मनोबल कसं वाढवणं हे जर तुम्हाला तिथे जर हवं असेल, तर तुम्ही कॅलिबा रिहॅब सेंटरला नक्कीच भेट द्या.